नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल. मनोज बागुल 143 व डेली ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं वनस्पती शास्त्र. तर आज नाशिकमध्ये खूप पाऊस आहे, त्यामुळं मी नाशिकच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर जास्त निघू नाही शकत आहे. तर आज नाशिकमध्ये मला भेटण्यासाठी कोण येत आहे ते बघायला अजिबात विसरू नका. बापरे, या 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 वेलकम शरणात. अरे बापरे, मामांची तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज माझ्या घरी आलेले आहेत माझे नानी, म्हणजे धुळ्याचे नानी, म्हणजेच नांदगावचे नानी, धुळे परिवारातल्या आमच्या नानी, म्हणजे माझे नानगुरु आमच्या. आणि त्या नानी माझ्या खूप 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 आवडत्या नानी आहेत त्या, आणि खूप जीव लावतात मला. तर त्या मला नाशिकला आल्या होत्या, त्यांनी मला फोन केला. मी बोललो तुम्ही पहिले घरी या, मला काही सांगू नका. आणि तुम्हाला माहितीच आहे, धुळ्यातलं माझं कोणी पण आलं तर मला असं वाटतं की माझी साक्षात जगदंबा आलेली आहे. तर आता बोलूयात आपण नाणी संघ. नाणी, तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा माझ्या घरी आलेले आहेत आणि मला खूप 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 असा आनंद झालेला आहे. म्हणजे मी ऍक्सेप्टेड पण नव्हतं केलं की तुम्ही माझ्याकडे येशाल, आणि तुम्ही मला बोलले ते काल की मी नाशिकला येणार आहे, पण मग मला माहित नव्हतं तुम्ही मला खरंच भेटायला येणार आहे. मला वाटलं तुम्ही असेच सांगतात पण तुम्ही येत नाही, पण यावेळेस तुम्ही आल्यात. तर तुम्हाला कसं वाटलं नाशिकला पहिल्यांदा माझ्या घरी येऊन? पहिल्यांदाच आले, पण खूप छान वाटलं. खरंच असं कुठेतरी आहे की आपल्याच, माझा नातू आहे तर नाताकडे आली, पण मला वाटतं की माझ्या जवळच्याच व्यक्तींकडे आली. नातू पण जवळचाच आहे माझ्या, आणि खूप लाडाचा नातू आहे. आणि मला खूप 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 असा आनंद झाला आहे की माझ्या आजी माझ्या घरी आलेल्या आहेत. ते आजी राहतात नांदगावला आजींचं पण मंदिर आहे छान. अशी आजी पण एक कलाकार आहेत. तर आजींचं रेणुका जयमल्ल जागरण गोंधळ पार्टी आहेत नांदगाव मध्ये. तर छान छान छान. आणि आजीची माझी का अशी जास्त जोडी जमते, कारण की आजी मला छान 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 असे भक्तिगीत शिकवतात. आणि तुम्हाला तर चांगला माहितीच आहे की मी भक्तिगीत मला खूप आवडतात. आणि आजी मला खंडोबाचे जुने जुने पद सांगतात, जुने जुने माहिती देतात. आणि जोगती संप्रदायाविषयी जर मला कोणी सर्वात जास्त माहिती दिली असेल तर माझ्या नांदगावच्या आजीने दिलेली आहे. आणि नांदगावच्या आजीचं माझं खूप असं बोलणं चालू असतं देवाविषयी, धर्माविषयी, आणि छान छान असे त्या पण कार्य करतात. तर मला खूप असा आनंद झाला. म्हणजे मला माहितच नाही की मला असं वाटतं की मी स्वप्न बघतोय. तर मला विश्वासच पटत नाही की आजी माझ्या घरी आलेल्या आहे. तर मला खूप 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 असा आनंद होतो की ज्यावेळेस माझं कोणी जोगती संप्रदायातलं माझ्या घरी येत असतं, तर मला खूप म्हणजे खूप असा आनंद होतो की त्यांच्यासाठी मी काय करू आणि काय नाही. आणि त्यात स्पेशली माझ्या धुळ्यातली जर कोणी माझी फॅमिली मेंबर जर कोणी आलं माझ्या घरी, तर मला बापरे बाप, माझा आनंद ढगातली फिलिंग असते, मला चांगलं माहिती आहे. आणि आजी माझ्या घरी आलेल्या आहेत. तर सोनपावलेंनी माझ्या घरी माझ्या साक्षात जगदंबा रेणुकाच आलेल्या आहेत. म्हणून आजी तर दोन शब्द माझ्याबद्दल तर बोलल्या, पण मी आजीबद्दल बोलतो की आजी खूप 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 गोड आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये मालेगाव इकडे तिकडे काही तुम्हाला कार्यक्रम ठेवायचा असेल तर आजीची पण जागरण गोंधळ पार्टी आहे, आणि आजीचा तुम्ही संपर्क साधू शकता. जय अंबे, जय श्री महाकाल. खूप छान वाटलं आजी तुम्ही माझ्याकडे आलात, आणि खरंच धन्य आहे की संसारांच्या वेळेस माझी जगदंबा माझ्या घरी आली. खूप 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 थँक्यू सो मच. तसं काही नाही बाळा, मला सुद्धा तुझ्याशी भेटून खूप आनंद वाटला. खूप चांगले. आणि जगदंबा तुझ्या सर्व इच्छा पुऱ्या करू दे, अजून तुझी यशवंत कीर्तिवंत तुला बनवू दे, तुझी सर्व इच्छा पुऱ्या होऊ दे. मी सर्वांना सांगू इच्छिते की खरंच आहे, मनोजकडे रेणुका दरबारमध्ये, गरीबाच्या रेणुका दरबारमध्ये सर्वांनी यावे, सर्वांनी येऊन भेट द्या, दरबार बघा मनोजचा. आणि मनोजची कलाकृती, कला कौशल्य खूपच छान, म्हणजे खूपच छान आहे. जे जगदंबेची साडी नेसवणं, तयारी करणं वगैरे सगळ्याच गोष्टीमध्ये उत्कृष्ट आहे. आणि आमच्या घराण्यातला एकमेव चांगला मुलगा आहे की सगळ्याच गोष्टीत कलाकुशल आहे. तर सर्वांनी नक्कीच मनोजला भेट द्या. त्याचप्रमाणे मनोजच्या युट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक, सबस्क्राईबर करा. ह्या आजी माझ्या घरी आल्या पहिल्यांदा, मला तर खूप आनंद झाला. मला म्हणजे आनंद म्हणजे असं गगनात मावेन असं झालं आहे. तर आजी छान अशा त्यांचे गुरु म्हणजेच परशुराम जोगी, त्यांची पूजा करताना आईसाहेबांची पूजा करतायत भगवतीची मनोभावे. त्यांनी जेव्हा तो फोटो बघितला ना आमच्या मोठ्या आजींचा, त्यावेळेस ते एकदम भारावून गेले. आणि त्यावेळेस ते भगवतीपाशी पण एकदम भगवतीला बघून सुद्धा एकदम नतमस्तक झाले. आणि आमच्या जुक्ती परंपरेमध्ये एक प्रथा आहे की जो कोणी जोगती आपल्या घरी सर्वप्रथम येतो त्या जोगत्याचं मानपान पूर्णपणे केलं जातं. मग ते आपल्याकडे साडी चोळी असो किंवा नसो, आपल्या ऐपतीप्रमाणे जे असन ते हळदी कुंकवाचं बोट आणि चहाचा घोट हे आमच्या गुरूंची शिकवण आहे. आणि आजींचे चरण स्पर्श करून
त्यानंतर मी मामांची म्हणजे मामा म्हणजे ते छोटा मुलगा जो आहे ना तो आमच्या आजींचा मुलगा आहे, तर तो आमचा मामा लागतो. त्यामुळे मामांनाही सुद्धा मानपान देऊन मामांची थोडीशी थट्टामस्ती करून आजींसंग खूप साऱ्या गप्पा मारल्या. आजींसंग गप्पा मारल्यानंतर आजींनी निरोप घेतला आणि मीही आता निघालो नवीन गाडीचं औक्षण करायला. नवीन गाडी आहे माझ्या भाच्याची म्हणजेच उर्मिला ताईच्या मुलाची. चला बघूया कसं मी औक्षण करतो गाडीचं छान असं आमच्या पद्धतीने. तर नाशिकमध्ये आज खूप पाऊस असल्यामुळे मी बाहेर कुठे जाऊ शकलो नाही आणि मला पण भीती वाटते, कारण की गाडी स्लिप होण्याची भीती असते, म्हणून मी कुठे बाहेर जाऊ शकलो नाही. तर आजचा ब्लॉग खूप छान होता आणि माझ्या जगदंबा म्हणजे माझी जी गुरुमाऊली आहे, गुरुमाऊलींचे गुरुमाऊली आहेत ते आमच्या घरी आले, म्हणजे साक्षात माझी रेणुका माझ्या घरी आली. तर मला खूप आनंद झाला आणि संध्याकाळी ते गाडीचं औक्षण केलं, मला पण खूप आनंद झाला. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन बाळा. आणि आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. नमस्ते, राम राम, जय अंबे, जय श्री महाकाल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.